नवीन कुमार पाटील या शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा झालाय। त्यांचे 1,52,000 इतकं व्याजासहित कर्ज होतं, जे पूर्ण माफ झालंय। तर भरत पाटील या शेतकऱ्याचं 1,33,000चं कर्ज होतं, ते देखील पूर्ण माफ झालंय। दरम्यान कर्जमाफी झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। माझं नाव नवीन कुमार भाऊसाहेब पाटील। माझं एकूण कर्ज 1,52,000 होतं व्याजासहित, ते पूर्ण या माफीत माफ झालं। मला काही रक्कम भरावी लागली नाही, 2 लाखाच्या आत असल्यामुळं। तुमचं नाव सांग? भरत महावीर पाटील माझं नाव, आणि माझं एकूण कर्ज 1,33 होतं, 1,33 माफ झालं। माझ्या माहितीप्रमाणे आज किंवा उद्यापर्यंत पैसे आपले पडतील। जे ॲग्रीटॅक्सचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये पैसे आपले पडतील। आणि मी शेतकऱ्याला विनंती करतो की सगळ्यांनी गडबड करू नका। जे आपले 56 लाख लोक आहेत त्या सगळ्या लोकाला, पात्र लोकाला कर्जमुक्ती भेटणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भामध्ये काही संभ्रम होता, त्या संदर्भात आमच्या खात्याचे प्रधान सचिव तरडे साहेबांनी, आमचे सहकार आयुक्त तावरे साहेबांनी देखील इंडिव्हिज्युअल बैठका मॅनेजरशी घेऊन काय प्रकारचं बोलणं झालं होतं त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे, आणि त्या संदर्भात त्या कामाला गती भेटलेली आहे। खरं तर या कर्जमाफीचा आपण उल्लेख केला आहे। 40,000पेक्षा जास्त शेतकरी आहेत की अपात्र ठरल्याचं पाहायला मिळतं। काय निकष होते साधारणतः? की आपण त्या वेळेसच सांगितलं होतं की जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांना कुठं सर्व्हिस आहे, अशा लोकांची यादी आपण काढली होती। त्याच्यामुळं काही उशीर झाला। ती यादी आपल्याकडे नव्हती, ती यादी होती केंद्राकडे। त्याच्यामुळं 2-3 दिवस डिले झाला, आणि यादी ती आता प्राप्त मागं झालेली आहे। आणि मग थोडंसं आमच्या ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे डिले आहेत। काल देखील पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगितलं होतं की आज किंवा उद्या, कारण सांगता येत नाही, टेक्निकली प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम झाल्याबरोबर देखील आमचं होऊ शकतं आहे। उद्यापर्यंत आमचा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडतील असं शेतकऱ्याला मला विनंती आहे की आपण संकुचित विचार करून, सरकार आपल्या पाठीशी आहे। अनेक योजना सरकारने शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत। म्हणून आपलं महत्त्वाचं जीवन कुटुंबाकडे बघावं, यादीत नाव नाही, बघूत ना आपण त्याच्यामध्ये काय झालं आहे, कुठल्या वर्षापासून आहे, आणि काही चुकीचं झालं असलं तर त्यांना आपण न्याय देता येईल ना आपल्याला। म्हणून असं शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे की आपण असा संकुचित विचार करू नये, माहिती घेऊन बघतो मी ते। ओके, अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर